श्री स्वामी समर्थ सगळ्यांना गुड मॉर्निंग. आज आहे वेनसडे आणि आम्हाला वीक ऑफ असल्यामुळे आम्ही आता रिसॉर्टला जाते. म्हटलं चला खूप गरमी पण पडते, चला तर सुट्टी असल्यामुळे आपण जाऊया. आता वाजले 8:30 आणि मी रेडी झाली आहे. अशी रेडी झाली आहे मी, कॉर्डसेट वगैरे. आणि तिकडे मी पूल वगैरेमध्ये जाणार तर तेव्हा तर मी दुसरे कपडे चेंज करणार आहे. तर चला बघूया आम्ही काय काय एन्जॉय करतो, तुम्हाला मी सगळं दाखवते. चला. माझ्या दोघी फ्रेंड स्टेशनला पोहोचल्यात. आता ते मला पार्वती क्रॉसवरून पिकअप करणार आहे आणि आम्ही जाणार आहे आता रिसॉर्टला. HT बीच रिसॉर्ट म्हणून असं आहे, वसई वेस्टला आहे. त्याला म्हटलं चला तिकडे थोडा क्राऊड वगैरे पण कमी असतो, तर आपण तिकडेच जाऊया. 2000 years later. आता पोहोचलो आम्ही रिसॉर्टला आणि थांबा मी तुम्हाला रिसॉर्ट दाखव. हे बघा असा काही एरिया इकडे लहान पोरांना खेळण्यासाठी. तिकडे स्विमिंग पूल आहे. आणि असा काही इकडे गेम्स वगैरेचा एरिया आहे. गेम झोन बघा, छान असं सिटिंग एरिया पण आहे. दाखवते मी तुम्हाला पुढे. इकडे कॅरम वगैरे तुम्ही खेळू शकतात. फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करण्यासाठी खूप छान रिसॉर्ट आहे. हे बघा. हे बघा आम्ही आता इकडे फोटोशूट करतोय. अरे हटरे बस करायला चाललोय. ब्लॉग मध्ये हाय गाईज, आम्ही रिसॉर्टला आलेलो आहोत आणि आम्ही आता या गोरीला सोबत खेळत आहोत. आता आमचा गोरीला बघून घ्या, किती मासूम भोला भाला दिसतोय. आणि त्याच्यावर तू बसलीयस, आणि त्याच्यावर तू बसलीयस, विचार कर. आहे किती भारी वाटतंय मला. ब्रेकफास्ट करायला आलोय. आता आम्ही इडली खाणार आहोत आणि काय चाय पिणार आहोत आणि आता काय काय देतील ते आम्ही खाणार आहोत. तुम्हाला सांगू आम्ही काय तर. हे बघा आमचा ब्रेकफास्ट आलाय. छोले भटुरे, उपमा, अंडा पाव. चला आम्ही आता ब्रेकफास्ट एन्जॉय करतो. खूप सारे भारी. ब्रेकफास्ट पण एवढा खास नव्हता का ग? ब्रेकफास्ट कसा वाटला तुला? एव्हरेज होता. खूप जास्त ऑइली पण होतं. खूप जास्त ऑइली. असं वाटतं की पाम ऑइलमध्ये त्याला फ्राय केलेलं. खूप नको. बघू आता लंचमध्ये काय होतं तर. चला बघा आम्ही आता सगळे झोका खेळतोय. आणि मला घरीच्या पोळीला नाही देत आहे. आता आम्ही चेंज केले, रेडी झालो तर आम्ही पूलमध्ये जाण्यासाठी. हे बघा आम्ही आता रिसॉर्टमध्ये एन्जॉय करतोय. ऊन खूप आहे तरी पण. आता आमचा पाण्यात एन्जॉय करून झाला आहे आणि आम्ही आता चाललो आहे लंचसाठी. दाखवते तुम्हाला काय काय लंच होता. हे केस बघा ना कसे झाले. असं वाटतंय की ते पंडित असते ना त्याचा कसा वरती असते, सेम तसे झालेत आमचे केस. बघा किती आणि आम्ही किती काळे पण झालोय की बाबा. केस रफ झाले सगळी आमची. तर घरी जाऊन चांगला हेअर वॉश वगैरे करावा लागेल. पाणीमध्ये आणि सगळे काळे झालोय तर आम्ही. बघा आता आम्ही आलो आहे लंच करायला. आणि लंचमध्ये काय काय आहे हे बघा. इकडे चिकन रस्सा, चिकन सुक्का, राईस, दाल, पनीरची भाजी, फ्राईज आणि रोटी. चला आता आम्ही लंच एन्जॉय करतो. आता लंच वगैरे करून झालं आहे आमचं. जेवण चांगलं होतं पण ॲव्हरेज मिनिट होतं. म्हणजे आवडलं ना, थोडंसं आवडलं आणि थोडं नाही आवडलं. त्याच्यामध्ये मला एक खीरच आवडली, बाकी काय नाही आवडलं. बस काहीच नाही आवडलं. फक्त फ्राईज आणि डेझर्ट चांगला होता, हो ना. हे बघा आम्ही आता इकडे थोडंसं झोका वगैरे खेळतोय. कधीतरी विकेंडला बाहेर आल्यावर थोडंसं बरं वाटतं, म्हणून आज वीक ऑफ होता. म्हटलं चला प्लॅन केला आम्ही आज. गुड मॉर्निंग. इकडे कालचाच ब्लॉग मी कंटिन्यू करत आहे, कारण मी रिसॉर्टवरून आल्यावर काल काहीच शूट केलं नव्हतं. ब्लॉग पण एंड केला नाही, तसंच थकली होती म्हणून झोपली. आणि काल त्या केसांमुळं पाण्यामुळे तर माझी केस बघा किती डॅमेज झाली आहेत.
म्हणजे कितीही गुंठा हे केलं तरी पण गुंठा परत होतेच आहेत. केसांना काय लावू मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आज हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर हा ब्लॉग मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. भेटूया उद्या पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. आणि हां, तुम्ही लोक व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब नाही करत, प्लीज मला सपोर्ट करा आणि सांगा तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात की नाही. टेक केअर, बाय बाय.